अंजली दमानियाला 11 ते 11:30 या दरम्यान एक अननोन नंबरवरनं कॉल आला। तो फोन असा होता की ताई व्हॉट्सअपवरचा माझा कॉल स्वीकार करा। त्यानंतर अंजलीताई व्हॉट्सअपवर गेल्या आणि त्यांना तिथे 2 मेसेज आल्याचं दिसलं। ते 2 मेसेज लगेच ब्लू टिक बघता डिलीटही करण्यात आली। त्यानंतर त्या अननोन व्यक्तीनं 2 रेकॉर्डिंग पाठवल्या। त्या रेकॉर्डिंग अशा होत्या की अंजलीताई संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा खून करण्यात आला आणि कल्याण बसवेश्वर इथे त्यांचा मृतदेह आढळून आला। आता ही एकंदरीतच जी बातमी आहे ही अतिशय खळबळ माजवणारी बातमी आहे। यामुळे अंजलीताई हादरून उठल्या आणि त्यांनी रात्री 11:30ला SP कावंत यांच्याकडे हा संदेश पाठवला आणि तत्काळ या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी केली। मात्र संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची जर हत्या झाली असेल तर त्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव देखील प्रामुख्याने जोडलं जातंय। वाल्मिक कराड सध्या फरारीत आहे, मग वाल्मिक कराडची सुद्धा हत्या झाली असेल का ही शंका आपल्याला नाकारता येत नाही। चला संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी, तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। अगदी त्यांचे दोनही डोळे लायटरने जाळून टाकण्यात आले आणि कितीतरी वार त्यांच्या शरीरावर करून त्यांचं शरीर पूर्ण छिन्न विछिन्न करण्यात आलं। या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून उठला। जिकडे तिकडे फक्त एकच मागणी, न्याय द्या, न्याय द्या, संतोष देशमुख यांना न्याय द्या, त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा करा। पण आता अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार जर खरोखरच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची हत्या झाली असेल तर अटक नक्की करायची कोणाला आणि या हत्येमागे कोण असेल असा देखील सवाल आता पोलिसांच्या पुढे उपस्थित होतोय। वाल्मिक कराड यांच्याबद्दल जर आपण अभ्यास करायला गेलो किंवा एकंदरीतच या संपूर्ण विषयाचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही। संपूर्ण महाराष्ट्रात हा सूर लावला जातोय की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड आहे, तरी सुद्धा अजूनही वाल्मिक कराडवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। त्यांच्यावर फक्त एकच गुन्हा दाखल झाला, तो म्हणजे खंडणीचा गुन्हा। मग त्या गुन्ह्याच्या अंतर्गत आता वाल्मिक कराड सुद्धा फरार आहे। वाल्मिक कराड जर सापडला तर अनेक गोष्टीचा उलगडा होईल। असं सांगितलं जातं की संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराडला ते मारेकरी व्हिडिओ कॉल करत होते। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना दाखवत होते की हत्या कशा प्रकारे झाली किंवा हत्या आता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचली किंवा नाही पोहोचली। मग आता वाल्मिक कराड जर पकडले गेले तर त्यांचा मोबाईल सुद्धा ताब्यात येईल। त्या मोबाईल मधनं कोणाला कितीदा कॉल करण्यात आले, त्यावेळी त्यांचं लोकेशन काय होतं, कोणत्या बड्या नेत्यांनी त्यांना कॉल केलाय का, या सगळ्या गोष्टी समोर येईल। त्यामुळे वाल्मिक कराडचा सुद्धा त्या मारेकरांप्रमाणे हत्या केली असेल का ही शंका आता सध्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित केल्या जात आहे। कारण 9 डिसेंबर पासून हे हत्या प्रकरण झालं आणि तेव्हापासून अगदी वाल्मिक कराड हे फरार असल्याची बातमी समोर येत आहे। वाल्मिक कराड सध्या कुठे आहे, कुठलीच बातमी काहीच समोर येत नाही। पोलिसांचा देखील तपास सुरू आहे। SP कावंत यांची देखील बीडमध्ये नियुक्ती करण्यात आली, पण त्यानंतर देखील वाल्मिक कराड कुठे आहे याची अजून कोणालाही माहिती मिळालेली नाही। आता वाल्मिक कराड जर जिवंत असेल तर तो फरार का असेल, यामागचं एक कारण असं असू शकतं की अटकेपूर्वीची जमानत त्याला मिळावी, जामीन मिळावी म्हणून कदाचित तो फरार असेल किंवा बड्या नेत्यांना त्याला जामीन भेटली पाहिजे यासाठी तो प्रयत्न करत असावा। या सगळ्या तयारीसाठी तो फरार असावा ही सुद्धा एक गोष्ट सांगितली जाऊ शकते। या एकंदरीतच प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया असं बोलल्या की बीडमध्ये आज जो मोर्चा निघालेला आहे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी ही एक घोषणाबाजी करत आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चामध्ये अनेक राजकीय नेते सामील झाले। मग शरद पवार असेल, जितेंद्र आव्हाड असेल, शिरसाट असेल, अशी अनेक बडी नेते त्या आंदोलनामध्ये सामील झाली। अंजली दमानिया असं बोलल्या, ज्यावेळी शरद पवारांच्या गटामध्ये मुंडे होते त्यावेळी मुंडेला संपूर्णपणे पाठबळ देण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे आणि आता फक्त ते दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसऱ्यांच्या बाजूने गेले म्हणून फक्त आणि फक्त त्यांना विरोध केला जातोय। या सगळ्या राजकीय हेतूमुळे ती लोक त्या मोर्चामध्ये सामील होत आहे। त्यामुळे मी त्या मोर्चात जाणार नाही, मी कलेक्टर ऑफिस समोर मी शांत पद्धतीने आंदोलन करणार आहे, म्हणजे ठाई आंदोलन करणार आहे, ठिय्या आंदोलन करणार आहे जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होणार नाही आणि धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाही तेव्हापर्यंत मी माझं आंदोलन सुरू ठेवणार आहे।
या आंदोलनामध्ये सामान्य जनतेनं सहभागी व्हावं, यात कुठलाच राजकीय बडा नेता नसेल, बीडची सामान्य जनता असेल किंवा एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राची सामान्य जनता असेल, या जनतेनं या आंदोलनाला पाठबळ द्यावं आणि एकदाच त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे, कराड एकदा पोलिसांच्या ताब्यात आला पाहिजे आणि नक्की काय प्रकरण आहे ही संपूर्ण माहिती समोर आली पाहिजे। या प्रकरणावर पण फडणवीस बोलताना असं म्हणाले की जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई केल्या जाईल। या भीतीनं पण कदाचित वाल्मिक कराड हा लपलेला असू शकतो, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता कोणाचीही गय केली जाणार नाही, त्यामुळे देखील भीतीनं वाल्मिक कराड लपलेला असेल अशी देखील शंका आता व्यक्त केली जाऊ शकते। पण वाल्मिक कराड जिवंत तरी आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आता एक नागरिक म्हणून तुम्हाला नक्की काय वाटतं, वाल्मिक कराड जिवंत असेल काय, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची देखील हत्या झाली असेल का, याकडे तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघता, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।